श्रीराम समर्थ श्रीराम. श्रीमद दासबोध पारायण दशक 14वा अखंड ध्यान समास 8वा अखंड ध्यान निरूपण. श्रीराम बरे ऐसा प्रसंग झाला तो होऊन गेला. आता तरी ब्राह्मणी आपणाला शहाणे करावे श्रीराम. श्री समर्थ म्हणतात की ब्राह्मणांच्यावर असा प्रसंग आला तर आला तो येऊन गेला, झाले गेले होऊन गेले, म्हणून समजून ब्राह्मणांनी आता तरी स्वतःला शहाणे करावे. देव पूजावा विमळ हस्ती, तेने भाग्य पाविजे समस्ती. मूर्ख भक्त वेस्ती, दरिद्र भोगीजे श्रीराम. देवांची पूजा निर्मल हाताने करावी, त्या योगे पूजा करणाऱ्याला सर्व प्रकारचे भाग्य लाभते. मूर्ख, गैरशिस्त, अभक्त असा उपासक दारिद्र्य भोगतो. आधी देवास ओळखावे, मग अनन्य भावे भजावे. अखंड ध्यानची धरावे, सर्वोत्तमाचे श्रीराम. प्रथम देवाला ओळखावे आणि मग अनन्य भावाने त्याला भजावे. त्या सर्वोत्तमाचे अखंड ध्यान धरावे. सर्वांमध्ये जो उत्तम, तया नाम सर्वोत्तम. आत्मानात्मविवेक वर्म, ठाई पाडावे श्रीराम. सर्वांमध्ये जो उत्तम त्याला सर्वोत्तम म्हणतात. आत्मानात्म विवेकाने हे वर्म जाणून घ्यावे. जाणो देह रक्षी, आत्मा द्रष्टा अंतर साक्षी. पदार्थ मात्रास परीक्षी, जाणपणे श्रीराम. जाणीव रूपाने जो देहाचे रक्षण करतो, जो द्रष्टा अंतरसाक्षी आहे, तो आत्माच जाणीव रूपाने पदार्थ मात्राची परीक्षा करत असतो. तो सकळ देहामध्ये वर्ततो, इंद्रिय ग्राम चेष्टवितो. प्रचितीने प्रत्यय येतो, प्राणी मात्री श्रीराम. सर्वांच्या देहामध्ये तोच राहतो आणि सर्व इंद्रियांना चेतना देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतो. हे सर्व प्राणी मात्रांच्या अनुभवास येते. प्राणी मात्री जगदांतरे, म्हणून राखावी अंतरे. दाता भोगता परस्परे, सकळ काही श्रीराम. जगताचा जो अंतर्यामी तोच सर्व प्राणी मात्रात आहे, म्हणून सर्वांची अंतःकरणे राजी राखावीत. तोच परस्परांचा दाता भोगता इत्यादी सर्व काही आहे. देव वर्ततो जगदांतरी, तोची आपुले अंतरी. त्रैलोकीचे प्राणी मात्री, बरे पाहा श्रीराम. जो देव सर्व जगाच्या अंतर्यामी आहे, तोच आपल्याही अंतरात आहे व तोच त्रैलोक्यातील प्राणी मात्रांच्याही अंतर्यामी आहे, हे नीट जाणून घ्यावे. मुळी पाहणार तो एकला, सकळा ठाई विभागला. देह प्रकृतीने झाला, भिन्न भिन्न श्रीराम. मूळ पाहणारा म्हणजेच द्रष्टा सर्वांच्या ठाई तो एकच आहे, पण देह प्रकृतीमुळे सर्वांच्या ठिकाणी वेगवेगळा झालेला आहे. भिन्न भासे देहाकारे, प्रस्तुत एकची अंतरे. बोलणे चालणे निर्धारे, त्यासीच घडे श्रीराम. देहाच्या आकारामुळे भिन्न भासतो, परंतु वस्तुतः अंतःकरणातील जाणीव रूपाने तो एकच आहे. त्याच्या योगेच बोलणे चालणे इत्यादी सर्व क्रिया होत असतात. आपुले पारिखे सकळ लोक, पक्षी स्वापद पश्वादिक. किडा मुंगी देहधारक, सकळ प्राणी श्रीराम. आपले आणि परके सर्व लोक, पक्षी, श्वापदे, पशु आदी, तसेच किडा, मुंगी इत्यादी सर्व देहधारक प्राणी. खेचर, भूचर, वनचर, नाना प्रकारे जळचर. चत्वार खाणी विस्तार, किती म्हणून सांगावा श्रीराम. आकाशात विचरण करणारे भूचर, वनचर, नाना प्रकारचे जलचर, चत्वार खाणी इत्यादी विस्तार किती म्हणून वर्णन करावा. समस्त जाणीवेने वर्तती, रोकडी पाहावी प्रचिती. त्याची आपुली संगती, अखंड आहे श्रीराम. सर्वजण जाणीवेनेच वागत असतात, याची प्रत्यक्ष प्रचिती घ्यावी. त्यांची व आपली संगती अखंड आहे. जगदांतरे वोळला धणी, किती एकवटील प्राणी. परिते वोळा याची करणी, आपणापासी श्रीराम. सर्व जगाचा अंतरात्मा हाच जगाचा मालक आहे. त्याला जर प्रसन्न करून घेतले तर सर्व प्राणी आपल्याजवळ एकत्र येतील, पण त्याला प्रसन्न करून घेण्याची कृती आपल्यापाशीच आहे.
हे आपणाकडेच येते, राजी राखी जे समजते, देहासी बरे करावे ते, आत्मयास पावे श्रीराम. जगदात्मा प्रसन्न होईल असे करणे आपल्याच हातात आहे. सर्व प्राणी मात्रांना प्रसन्न राखावं, देहाला बरे केले की त्या देहधारकाच्या आत्म्यास पावते. दुर्जन प्राणी त्यातील देव, त्याचा लाताड स्वभाव, रागासा आला जरी राव, तरी तंडो नये की श्रीराम. दुर्जन प्राणी असतो, त्याच्याही अंतरात देव असतो, पण त्याचा स्वभाव लाथाड असतो. दुर्जनामुळे अंतरात्म्यास जरी राग आला तरी भांडण करू नये. प्रसंगी सांडीच करणे, पुढे विवेके विवरणे, विवेक सज्जनची होणे, सकळ लोकी श्रीराम. प्रसंगी सोडून द्यावे आणि विवेकाने विवरण करून सर्व लोकात आपण सज्जनाप्रमाणेच वागावे. आत्मत्वी दिसतो भेद, हा अवघाची देह संबंध, एका जीवने नाना स्वाद, औषधी भेदे श्रीराम. या देहाच्या संबंधामुळेच आत्म्याच्या ठिकाणी भेद दिसतो. पाणी एकच असते, पण औषधींच्या भेदाने ते नाना चवींचे होते. गरळ आणि अमृत झाले, परी आपपण नाही गेले, साक्षत्वे आत्मयास पाहिले, पाहिजे तैसे श्रीराम. जलच विषय होते व अमृतही होते, पण त्याचे आपपण म्हणजे जलत्व जात नाही. हे जसे तसेच साक्षीत्वाने आत्म्यास सर्व ठिकाणी पाहिले पाहिजे. अंतरनिष्ठ जो पुरुष, तो अंतरनिष्ठेने विशेष, जगामध्ये जो जगदीश, तो तयास ओळखे श्रीराम. अंतर्निष्ठ जो पुरुष असतो, तो विशेष अंतर्निष्ठेच्या योगाने जगात जो जगदीश आहे त्याला ओळखतो. नयनेची पाहावा नयन, मने शोधावे मन, तैसाची हा भगवान, सकळा घटी श्रीराम. डोळ्याने डोळा पाहावा, मनानेच मनाचा शोध घ्यावा, त्याप्रमाणे आपल्या अंतरात्म्याच्या योगे सर्वांच्या ठिकाणी असलेल्या अंतरात्म्यास ओळखावे. तेने विणकार्य भाग आडे, सकळ काही तेनेची घडे, प्राणी विवेके पवाडे, तेनेची योगे श्रीराम. त्या अंतरात्म्या वाचून कुठलंही कार्य होऊ शकत नाही. सर्व काही त्याच्यामुळेच घडते, त्याच्यामुळेच प्राणी विवेक करू शकतो. जागृतीस व्यापार घडतो, संबंध तयासीच पडतो, स्वप्नामध्ये घडे जो तो, येण्याची न्याये श्रीराम. जागृतीत जो व्यवहार होतो तोही अंतरात्म्याच्या संबंधानेच होतो. स्वप्नातही जे काही घडते तेही अंतरात्म्याच्या योगेच घडते. अखंड ध्यानाचे लक्षण, अखंड देवाचे स्मरण, याचे कळता विवरण, सहजची घडे श्रीराम. आता जे विवरण सांगितले ते नीट कळले म्हणजे मग सहजच अखंड देवाचे स्मरण होते आणि अखंड ध्यानाचे हेच लक्षण आहे. सहज सांडून सायास, हाची कोणी एक दोष, आत्मा सांडून अनात्म्यास, ध्यानी धरिती श्रीराम. सहज सोडून उगीच सायास करणे हाच मोठा दोष आहे. आत्म्यास सोडून लोक अनात्म्याचे ध्यान धरतात. परिते धरताही धरेना, ध्यानी येती व्यक्ती नाना, उगेची कष्टती मना, कासावी सकरुनी श्रीराम. पण प्रयत्न करूनही ते साध्य होत नाही. ध्यानात नाना व्यक्ती येतात, लोक मनाला कासावीस करून उगीच कष्टी होतात. मूर्ती ध्यान करिता सायासे, तेथे एकाचे एकची दिसे, भासो नये तेची भासे, विलक्षण श्रीराम. मोठ्या प्रयत्नाने मूर्तीचे ध्यान करू लागावे तर एकाऐवजी दुसरे भलतेच दिसते. जे भासू नये असे विलक्षण दुसरेच भासू लागते. ध्यान देवाचे करावे किंवा देवाल्याचे करावे, हेची बरे विवरावे, आपले ठाई श्रीराम. आपण ध्यान देवाचे करायचे की देवालयाचे याचा प्रत्येकाने स्वतःशीच विचार करून पाहावा. देह देऊळा आत्मा देव, कोठे धरू पाहता भाव, देव ओळखोन जीव, तेथे चिला वावा श्रीराम. देह हे देऊळ आहे आणि आत्मा हा देव आहे, म्हणून हे ओळखून
भावभक्तीने त्या देवाच्या ठिकाणीच जीव लावावा. अंतरनिष्ठा ध्यान ऐसे दंडक ध्याना नारिसे प्रत्यये वीण सकळ पिसे अनुमान ध्यान श्रीराम. अंतरनिष्ठ ध्यान हे अशा प्रकारचं असतं. दंडक ध्यान म्हणजे रूढ पद्धतीने केलेले ध्यान वेगळेच असते. अनुभवाशिवायचे ध्यान त्यास अनुमानावर आधारलेले ध्यान म्हणून अनुमान ध्यान म्हटले असून तो शुद्ध वेडेपणाच होय. अनुमाने अनुमान वाढे ध्यान धरिता सवेची मोडे उगेची कष्टती बापुडे स्थूल ध्याने श्रीराम. कल्पनेने कल्पना वाढत जाते आणि ध्यान धरलेले असते ते मोडते. स्थूल ध्यानाच्या योगे लोक बापडे उगीच कष्टी होतात. देवास देहधारी कल्पिती तेथे नाना विकल्प उठती भोगणे त्यागणे विपत्ती देहयोगे श्रीराम. देवाला देहधारी समजतात त्यामुळे तेथे नाना विकल्प उठतात. देहाच्या योगे भोगणे त्यागणे विपत्ती हे सर्वच येते. ऐसे मनी आठविते विचारिता भलतेची होते दिसो न येते दिसते नाना स्वप्नी श्रीराम. अशा तऱ्हेने मनात विचार सुरू होतात त्यामुळे भलतेच होते. अनेक प्रकारची स्वप्ने पडून जे दिसू नये ते दिसते. दिसते ते सांगता नये बळे भावार्थ धरिता नये साधक कासा विस होये अंतर्यामी श्रीराम. जे दिसते ते कोणाला सांगता येत नाही. बळजबरीने भाव टिकू शकत नाही. त्यामुळे साधक अंतर्यामी कासावीस होतो. सांगोपांग धडे ध्यान त्यास साक्ष आपुले मन मनामध्ये विकल्प दर्शन होऊच नये श्रीराम. सांगोपांग ध्यान घडते की नाही याला आपले मन साक्षी असते म्हणून आपल्याला मनोमनी ते कळते. मनात कुठलाही विकल्प उठताच कामा नये. फुटक मन एक वटिले तेने तुटक ध्यान केले तेथे कोण सार्थक झाले पहा नाका श्रीराम. इतरत्र वावरत असलेले मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पण त्याने तुटके म्हणजे खंडित ध्यान केले तर तेथे कोणते सार्थक झाले जरा विचार करून पहा ना. अखंड ध्यानेन घडे हित तरी तो जाणावा पतित हाची अर्थ सावचित बरा पहावा श्रीराम. अखंड ध्यान धरूनही जर हित होत नसेल तर तो मनुष्य पतित जाणावा पण असे होणे शक्य नाही म्हणून नीट विचार करून पाहावा. ध्यान धरिते ते कोण ध्यानी आठवते ते कोण दोन्ही मध्ये अनन्य लक्षण असिले पाहिजे श्रीराम. ध्यान धरणारा कोण असतो जे ध्यानात आठवते तो कोण या दोघांमध्ये एकात्म भाव असला पाहिजे. अनन्य सहजची आहे साधक शोधून न पाहे ज्ञानी तो विवरो न राहे समाधाने श्रीराम. खरे तर अनन्य हे स्वाभाविकच आहे पण साधक शोधूनच पाहत नाही. ज्ञानी असतो तो विवरून स्वानुभवाने जाणतो आणि म्हणून समाधान पावतो. ऐसी हे प्रत्ययाची कामे प्रत्यये वीण बाधिजे भ्रमे लोकदंडक संभ्रमे चालती प्राणी श्रीराम. अशा या सर्व अनुभवाच्या गोष्टी आहेत. अनुभव नसेल तर भ्रम उत्पन्न होतो. लोकरूढीला धरून लोक भ्रमाने वागतात. दंडक ध्यानाचे लक्षण धरून बैसले अवलक्षण प्रमाण आणि अप्रमाण बाजारी नेणती श्रीराम. रूढ पद्धतीनुसार ध्यानाचे लक्षण मनात धरून बसतात हेच अवलक्षण होय. प्रमाण काय अप्रमाण काय हे अध्यात्माचा बाजार मानणारे लोक जाणत नाहीत. मिथ्या समाचार उठविती वाऊग्याच बोंब घालिती मनासा आणिता अंती अवघेची मिथ्या श्रीराम. असे बाजारी लोक खोट्याच अफवा उठवतात. उगीच शिव्या देतात पण नीट विचार केल्यावर हे सर्व खोटे आहे हे कळून येते. कोणी एक ध्यानस्थ बैसला कोणी एक शिकवी त्याला मुकुट काढून माळ घाला म्हणजे बरे श्रीराम. कोणी एक साधक ध्यानाला बसला त्याला दुसरा कोणी एक शिकवू लागला. मुकुट काढून माळ घाल म्हणजे बरे असे तो म्हणाला. मनाचे थे काय दुष्काळ
जे आखुड कल्पिली माळ, सांगते ऐकते केवळ, मूर्ख जाणावे श्रीराम. सर्व मनानेच कल्पायचे, मग तेथे कुठल्या गोष्टीची कमतरता आहे? म्हणून त्याने कल्पना केली की माळ आखूड आहे, म्हणून मुकुट काढून ती घालावी. त्याप्रमाणे सांगणारा आणि ऐकणारा दोघेही मूर्खच जाणावेत. प्रत्यक्ष कष्ट करावे न लगते, दोरे फुले गुंफावी न लगते, कल्पनेची माळ थिटी करीते, काय निमित्त श्रीराम. ध्यानात प्रत्यक्ष कष्ट करावे लागत नाहीत, दोऱ्यात फुले गुंफावी लागत नाहीत, आणि तरी कल्पनेतली माळ ही आखूड करतात ती कोणत्या कारणाने? बुद्धिवीन प्राणी सकळ, ते अवघेची बाष्कळ, तया मूर्खासी खळखळ, कोणे करावी श्रीराम. बुद्धीशिवाय जे प्राणी ते अवघेच निर्बुद्ध समजावेत, त्या मूर्खांशी वादविवाद कोणी करावा? जेणे जैसा परमार्थ केला, तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला, साता पाचांचा बळावला, साभिमान श्रीराम. त्याने जसा परमार्थ केलेला असतो तशी रूढी पडते. 5-7 अनुयायी मिळून अट्टहासाने पंथ पुढे रेटला जातो, आणि अशा पंथात 7 म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, शोक, भय व अज्ञान, आणि 5 म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांची गडबडच अहंकाराने बळावते. प्रत्यये विणसाभिमान, रोगी मारिले झाकून, तेथे अवघाची अनुमान, ज्ञान कैचे श्रीराम. अनुभवाशिवाय अभिमान करणे म्हणजे रोगी झाकून त्याला मारण्यासारखे आहे. सर्वच अनुमान असेल तर तेथे ज्ञान कसे असणार? सर्वसाभिमान सांडावा, प्रत्यये विवेक मांडावा, माया पूर्व पक्ष खंडावा, विवेक बळे श्रीराम. सर्व अभिमान सोडून द्यावा, अनुभवाने विवेक प्रतिपादावा, मायेच्या पूर्व पक्षाचे विवेकाच्या बळाने खंडन करावे, आणि परमात्मा प्राप्ती करून घ्यावी. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे अखंड ध्यान निरूपण नाम समास 8वा समाप्त.